संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। सांगली जिल्हा असू दे, कोल्हापूर जिल्हा असू दे, या दोन्ही जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणातून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर कृष्णा आणि पंचगंगेला पूर परिस्थिती पहिला निर्माण झाली होती। आता महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण एका बाजूला जर बघितलं तर 2019 सारखाच हा महापूर दिला आहे, पण महाराष्ट्र प्रशासनाने कर्नाटक प्रशासनाने दोन्ही मिळून समन्वय साधून आलमट्टी धरणातून जसा पूर यायला चालू झाला, आलमट्टी धरणातून पहिला 50,000 नंतर 1,00,000 1.5 2.5 असा 3,00,000 पाण्याचा विसर्ग सुरू केला होता। आपण आता TV9च्या माध्यमातून टॅप अँगलनी कृष्णा आणि पंचगंगेचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी हून आपण ही दृश्य दाखवतोय। जर बघितलं कृष्णा आणि पंचगंगेचा रुद्र अवतार कसा आहे, नरसिंहवाडी मंदिर कृष्णा आणि पंचगंगा संगमार हे नरसिंहवाडी मंदिर गेल्या 5 दिवसापूर्वी पूर्ण पाणी गेलं आहे। नरसिंहवाडीला कृष्णा आणि पंचगंगेने पूर्ण वेढा घातलेला आहे। इथल्या नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे। NDRFची टीम तैनात करण्यात आली आहे, पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळं काहीसा दिलासा पूरग्रस्तांनी मिळाला आहे। पण ज्याला कोल्हापूर आणि सांगलीला पुराचं पाणी ओसरत असतं, त्यानंतर हे पाणी शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असतं। आपण एका बाजूला जर बघितलं तर शिरोळ तालुक्यातील जवळजवळ 34 खेडी आणि 2 मोठी शहरी या कृष्णा आणि पंचगंगेचा पुराचा मोठ्या प्रमाणात बसत असतो। आपण जर कृष्णेच्या आणि पंचगंगेच्या संगमावर दोन्ही नद्या संगमून पुढं कसं जातं पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात खाली आलमट्टीच्या दिशेने सुरू झाला आहे। त्यामुळे ह्या वेळेला महापुराचा 2019ची आठवणी तर आल्याच आहेत, पण तशा परत नागरिक कुठं अडकणार नाही। पण जिल्हा प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतल्यामुळं यावेळेचा महापुराचा फटका टळलेला आहे असं वावगं ठरणार आहे। आपण कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापुराचा जो आढावा आपण गेल्या 8 दिवसापासून घेतोय, पण 2019ला जो शिरोळ तालुक्याला पुराचा फटका बसला होता, पण याला बसणार नाही। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, नरसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।